नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझं हे शून्य मशागत तंत्रज्ञानाचं दुसरं वर्ष आहे आणि चौथं पीक आहे. तर हे जुने बेड होते माझे. त्याच्यावरती पहिले कपाशी होती मागच्या वर्षी. ही कपाशीचे खोड, उन्हाळ मका होती. हे उन्हाळ मकाचे खोड आहे. हे उन्हाळ मकाचं खोड आहे. हे बघा, हे उन्हाळ मकाचं खोड आहे. आणि त्याच्यात नंतर मी पावसाळा मका लावली तिथं. त्याच्यानंतर आता ती पावसाळा मका पण काढली आहे. 17 मेची लागवड होती. आणि आता ह्याच बेडवरती दुसरं काहीतरी पीक करायचं आहे. त्यासाठी आता फवारणी चालू आहे. फवारणीसाठी मी स्वीप पॉवर घेतलं आहे, जे UPL कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये कंटेंट ग्लायफोसेट अमोनियम 13.5%, जे फक्त आपल्या शेतातलं हरितद्रव्य जे असतं, जे आता हे हरितद्रव्य समजा आपण म्हणतो केना मरत नाही. आता हे हिचे दांडा जो हिरवा आहे हा सर्व मारणार. याचा पण पुढे व्हिडिओ टाकाल मी. जे हिरवं आहे, अमोनियम ग्लायफोसेट अमोनियमचं एकच काम आहे, हरितद्रव्यला मारणे. म्हणजे तुम्ही समजा पानावर पडलं तर पान जळणार. जर पूर्ण दांड्यावर जर ह्या पडलं, पूर्ण दांडा पण हिरवाच आहे, तो पण जळणार. असं हे संपूर्ण शेत गवत विरहित होणार नंतर. आणि त्यामध्ये आपण इथं दोन्ही झाडाच्या मध्ये काहीतरी दुसरं पीक घेणार आहे. अजून नियोजन बाकी आहे. तर हा पूर्ण 2.5 एकरचा प्लॉट होता. इथं 3 थैल्या मका होती इथं एवढ्या जाग्यात. आणि ही वरची 1 थैली मका काढायची बाकी आहे. मी पावसामुळे थोडं थांबलो होतो. आणि मका पण काढली, तुम्ही मागं व्हिडिओ पण बघितला असेल. ती ज्यावेळेस काढली तिचं पण मी ॲव्हरेज वगैरे किती बसतं ते पण सांगेल 3 थैलीला. आणि ही एक 4थी थैली निघाली, तिचा पण ॲव्हरेजचा व्हिडिओ टाकेल मी. ती पण शून्य मशागतनुसारच लावलेली आहे. ती 27 का 28 मेला लावली ही 1 थैली, त्यामुळे थोडी लेट झाली ती. आणि 17 मेची होती, ही काढली. आता हे गवत आता पूर्ण काहीच न करता, वखर नागटी कल्टिवेटर न करता फक्त याला जाळायचं आहे आता तणनाशकनी. आणि याच्यावरती दुसऱ्या पिकाची लागवड करायची आहे. तर अशा पद्धतीने शून्य मशागतमध्ये तुमचा सर्व वेळ वाचतो, नागटीचा कल्टिवेटरचा खर्च वाचतो. तुम्ही पण या शेतीचा चांगला उपयोग घेऊ शकता. आणि या तणनाशकाबद्दल अजून माहिती सांगायची ठरली तर हे जे काँग्रेस म्हणतो आपण, हे पण राहत नाही, कारण याचा पण दांडा हिरवाच आहे. हा दांडा हिरवा आहे, हा पण राहणार नाही. म्हणजे पूर्ण जे हरितद्रव्य मारण्याचं काम करतं. आता तुम्हाला अजून दाखवतो मी. हे कांडी गवत आहे. इथे मी जवळजवळ 20 दिवस झाले तेव्हा फवारणी केली होती. तुम्ही बघू शकता, ही कांडी गवत शक्यतो जळतच नाही. तिचा पूर्ण कचरा झालाय. पूर्ण गवत हे मुळासहित सिस्टमॅटिक तणनाशक आहे. म्हणजे पूर्ण झाडाच्या मुळापर्यंत जाऊन तिथून मरतं गवत. आता हे नवीन पहिले याच्यावर ती फवारणी माझी ज्यावेळेस मका आपण 25 दिवसाची होती तेव्हाच केली होती 3 जारची. त्याच्यानंतर फवारणी नाही. अशी छान अशी मका आली ती. हे आपले जुने बेड, ते समोर हिरवं गवत दिसतं तिथं आता फवारणी केली. इकडं फवारणी तिकडे चाललो आहे मी त्या साईडला. आणि तर लवाळा होता, लवाळ्यावरती मी सॅम्पराचा उपयोग केला त्यावेळेस. मका ज्यावेळेस 25-30 दिवसाची होती तेव्हा काहीच राहिला नाही, लवाळा पूर्ण संपलाय. आणि किळखोर एखादा जर असला तिथं दुसऱ्या वेळेस नंतर, आता समजा जर मका लावली उदाहरण, तर नंतर त्याला 20-25 दिवस झाली आहे तर तेव्हाच मारावं लागेल थोडंसं. हे बघ, सर्व लावाळ्याचेच पान आहे. जवळजवळ 2-2.5 महिने झाले, पूर्ण गायब झाला आहे. एकाएकी आपण क्विक रिझल्ट नाही भेटत, एवढाच फरक आहे. एकदम वेळ लागतो. एकाच फवारणीचा रिझल्ट आहे हा. पूर्ण इथं मका होती, आता इथं फवारणी चालू आहे. तणनाशक तुम्हाला मी तणनाशक पण दाखवतो. तुम्ही स्वीप पॉवर म्हणा किंवा मग त्याच कंटेंटचं ग्लायफोसेट अमोनियमचं जे
वेगळ्या कंपनीचं असतं ते पण आणू शकता. हे मला भेटलं ग्लायफोसेट अमोनियम 13.5% WWSL फॉर्म्युलेशनमध्ये. आणि आपण हा एक डब्बा दाखवतो मी. हा एक वेगळ्या कंपनीचा आणला होता. याच्यात पण तेच कंटेन आहे, ग्लायफोसेट अमोनियम. तुम्ही असं तुम्हाला जे फक्त केमिकल चेक करायचं, कंटेंट वाचून घ्यायचं फक्त. बाकी कंपनीशी काय मतलब नाही आपला. आपण काय कोणत्या कंपनीचं प्रमोशन नाही करत आहे. हे बघा, ही एक मका आहे, ही पण आली आहे. ही एक मिनिट, मी पंप खाली ठेवतो. पण मका पूर्णपणे आलेली, फक्त पाऊस चालू होता म्हणून थांबलो होतो मी. छान असे बेड आहे. आणि अशी बरोबर आपण ही 7 इंचावर लागवड केली, 6 ते 7 इंचावर टोकन यंत्रांनी. हा आता बिना नागटीचा बेड. मी तर आता हे बघ, एकदम नरम असं बेड आहे. हा लवाळा पूर्ण संपलाय. आणि अजून एक विशेष गोष्ट सांगायची ठरली तर, या लवाळ्यावर तर मी जे एक्सपायर झालेलं औषध होतं त्याची फवारणी केली होती उभे पिकात. तरी पण मला रिझल्ट म्हणजे जवळजवळ 2 महिने जास्त झाले होते. पण असं चांगला रिझल्ट भेटला. सर्व मकाची साईज सारखी आहे. धन्यवाद.